नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या महत्त्वाच्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महत्त्वाच्या नियुक्त्या 2024 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेवटचे 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे. 16वं जे काही फायनान्स कमिशन आहे त्याचे चेअरमॅन म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या अगोदरचं जे काही वित्त आयोग होतं 15व्या क्रमांकाचं 2017चं, त्याचे जे काही अध्यक्ष होते ते कोण होते? NK सिंग असं त्यांचं नाव आहे. आणि पहिलं जे काही वित्त आयोग होतं त्याचं जे काही 1951 मध्ये चेअरमॅन होते, अध्यक्ष होते, त्यांचं नाव काय आहे? KC नियोगी असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. लोकपालचे अध्यक्ष म्हणून किंवा नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजय माणिकराव खानविलकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नवीन लोकपालचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. 3 नंबरचा प्रश्न काय आहे? भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिनेश कुमार त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय नौदलामध्ये प्रमुख, चीफ ऑफ इंडियन नेव्ही म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृष्णा स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत, मग लगेच लिहून घ्या. भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन. ठीक आहे, मला फक्त कमेंट करून सांगा मग आपण दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करत असतो? UPSC या एक्झामचे जे काही स्वप्न आहे ते करोडो मुलांचं असतं. लाखो मुले फॉर्म भरतात आणि या ठिकाणी सिलेक्शन मात्र 1000 मुलांच्या जवळपास होत असतं. जर तुम्ही पण या ठिकाणी UPSC 2025-26 साठी तयारी करत असाल तर जून महिना हा जो काही आहे तो बेस्ट टाइम आहे UPSC प्रिपरेशनसाठी. सिलेबस कंप्लीट करण्यासाठी तसेच त्याच्यावरती रिव्हिजन मारण्यासाठी, प्रॅक्टिससाठी सुद्धा भरपूर या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटणार आहे. यासाठी अनअकॅडमीने 15 महिन्याचा एक आरंभ बॅच या ठिकाणी लॉन्च केलेला आहे सबस्क्रिप्शन, ज्यामध्ये तुम्हाला टॉप एज्युकेटर जसे की मृणाल पटेल सर, सुदर्शन गुर्जर सर, सरमद मेहराज सर, मधुकर कोटावे सर या सर्व शिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. फक्त 24,999 मध्ये 15 मंथचं हे जे काही सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. नॉर्मली हे जे काही 15 महिन्याचं सबस्क्रिप्शन असतं ते 50,000 रुपयापर्यंत असतं, परंतु लिमिटेड टाइम ऑफरमुळे या ठिकाणी हे तुम्हाला फक्त 24,999 रुपये मध्ये मिळणार आहे. नॉर्मली 7,000 ते 15,000 मध्ये सुद्धा UPSCचे कोर्सेस अवेलेबल असतात, पण जेव्हा गोष्ट येते सिलेक्शनची तेव्हा टाइम आणि अटेम्प्ट तुम्ही तुमचा वेस्ट नाही केला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला हे जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही हे सबस्क्रिप्शन परचेस करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा. भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कृष्ण इला असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लव कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक पदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा. BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बिक्रमजीत चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे? तर BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. इफ्कोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिलीप संघानी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी इफ्को मध्ये अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. L&Tचे अध्यक्ष म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर शंकर रमण असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी L&Tचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संजय भल्ला असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय नौदलामध्ये कार्मिक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, आयुष मंत्रालयामध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुबोध कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आयुष मंत्रालयामध्ये संचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संजय कुमार मिश्रा असं त्यांचं नाव आहे. GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय ज्यूट बोर्ड सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शशी भूषण सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय ज्यूट बोर्डाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मौसमी चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निधी यस जैन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा, इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सपना तिवारी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोडंसं फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्लो करून तुम्ही पाहू शकता. शेवटचे या ठिकाणी 1 किंवा 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि या ठिकाणी कधीही लक्षात ठेवा, अपॉइंटमेंटचे जे काही व्हिडिओ असतात तुम्हाला काय करायचं आहे, असे 2 कप्पे करायचे आहेत बरोबर. आणि एका ठिकाणी काय करायचं आहे, त्या ठिकाणी जे काही अपॉइंटमेंटबद्दल विचारलं त्या अपॉइंटमेंटचं नाव आणि या ठिकाणी त्याचं उत्तर लिहायचं आहे. लगेच दुसरं अपॉइंटमेंट, एक त्या पदाचं नाव लगेच उत्तर, लगेच तिसरं पद कोणतं आहे, कशाबद्दल विचारलं आहे त्याचं लगेच उत्तर, असा तक्ता बनवायचा आहे. ठीक आहे, आणि याला परत परत रिव्हिजन मारायचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, पोस्ट विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वंदिता कौल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पोस्ट विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जगजीत पावडिया असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लिंडी कॅमेरून असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, ॲसोचॅमचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी संजय नायर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ॲसोचॅममध्ये चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोगामध्ये ज्याला आपण UPSC या नावाने ओळखलो, त्याच्यामध्ये डिरेक्टरपदी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हंसा मिश्रा असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा, मुंबई महापालिकाचे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भूषण गगरानी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फक्त या ठिकाणी क्रॉस चेक करून घेऊ शकता, UPSCचे जे काही या ठिकाणी संचालक बनले आहेत ते हंसा मिश्रा आहेत की प्रमोद अग्रवाल आहेत, याच्यामध्ये मलाच थोडंसं कन्फ्युजन होत आहे. लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तुम्ही या ठिकाणी थोडंसं चेक करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा, मुंबई
महापालिकेचे आयुक्त कोण आहेत तर भूषण गगरानी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. सुरत डायमंड बाजाराचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी गोविंद ढोलकिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ऑल इंडिया रेडिओचे प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए वसुधा गुप्ता असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओचे प्रधान महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेफाली बी शरण असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. योग्य उत्तर काय आहे? जया वर्मा सिन्हा यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया 27 नंबरचा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रकाश श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए राजीव कुमार शर्मा असं त्यांचं नाव आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा. राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सदानंद वसंत दाते असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम व्ही राव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31वा. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नितीन सारंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवनीत कुमार सहगल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33वा. सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राहुल सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एस राजू असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी दक्षता आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35वा. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी किशोर मकवाना असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी औराग अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी संसद सुरक्षा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37वा. भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय चार्टर्ड अकाउंटचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रणजित कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचे 2 प्रश्न जे की तुमच्यासाठी असणार आहेत लिहून घ्या. महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजय भल्ला, दलजीत सिंग चौधरी, प्रमोद अग्रवाल की उर्विंदर पाल सिंग मदान? आणि अजून एक प्रश्न लिहून घ्या. नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू,
वरील दोन्ही की यापैकी नाही? शेवटी जाताना मी तुम्हाला अजून एकदा सांगेल, हे जे काही आरंभ बॅच सुरू करण्यात आलेली आहे 15 महिन्याची ही जे काही सबस्क्रिप्शन आहे, ते जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही ते बॅच या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ठीक आहे. जे आपण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल, प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर देण्याचं. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि या ठिकाणी मला फक्त कमेंट करत चला कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. नवीन असताल अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.